भारतीय नौदलातील INS युद्धनौका ही सिंधुदुर्गामध्ये दाखल झालेली आहे आणि ही नौका जी आहे विजयदुर्ग बंदरामध्ये आहे। निवृत्त झालेली ही नौका विजयदुर्ग बंदरामध्ये दाखल कारण ही पर्यटनासाठी सिंधुदुर्गाच्या वापरली जाणार आहे। त्यासाठी MTDC कडे याचं पूर्ण जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः MTDC चे अधिकारी आहेत। सर मला सांगा, ही जी युद्ध जी नौका आहे ह्याची MTDC कडे कधी सुपूर्द करण्यात आली आणि काय नेमकी प्रोसिजर करण्यात आली होती? भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं एक संयुक्त प्रकल्प, भारतातील पहिला प्रकल्प असा असावा या दृष्टीनं माननीय मंत्री महोदय पर्यटन आणि माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या प्रयत्नातून, तसेच माजी आपले शिक्षण मंत्री केसरकर साहेब या सर्वांच्या प्रयत्नातून असा काही प्रोजेक्ट आपल्या सिंधुदुर्गमध्ये असावा ही संकल्पना डोक्यात आली आणि जो नेव्हल डे मागील वर्षी आपल्या तारकर्ली येथे झाला त्यावेळी ही संकल्पना बोलून दाखवण्यात आली आणि त्यावेळचे तत्कालीन मंत्री महोदय श्री माननीय नारायण राणे साहेब हे मंत्री महोदय होते त्यावेळी त्यांनी, तसेच राज्यातल्या सर्व मंत्री महोदयांनी विशेष प्रयत्न करून हा प्रकल्प पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्गामध्ये व्हावी या पद्धतीनं प्रयत्न केले आणि तिथून त्याची सुरुवात झाली आणि हा प्रकल्प कसा असावा आणि सिंधुदुर्गात असावा यासाठी या जिल्ह्यातील आजी माजी या सर्व मंत्री महोदयांनी प्रयत्न केले आणि हा प्रकल्प आपल्या इथे आला। आता ही युद्धनौका जी आहे म्हणजे निवृत्त झालेली आहे ही आपल्या विजयदुर्ग बंदरामध्ये दाखल आहे। आता ही विजयदुर्ग बंदरातून कुठे जाणार आहे आणि याचं इथे काय प्रोसिजर होणार आहे याची नेमकी आहे? मला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, प्रधान कार्यालयातील माहितीनुसार, तर आता सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या आपल्या आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आरमार हे निवडले गेले आणि इथं ह्या नौकेला पूर्णतः जे या नौकेमध्ये पर्यावरणाला हानिकारक, जलपर्यावरणाला ज्या काही हानिकारक गोष्टी आहे त्या सर्व गोष्टी यामधून काढून बाहेर काढल्या जातील, म्हणजे पर्यावरणीय स्वच्छता केली जाईल। या स्वच्छता केल्यानंतर हे ज्यावेळी असं ठरेल की बाबा यातल्या कुठल्याही गोष्टीमुळे जलपर्यटनाची हानी होणार नाही आणि जलपर्यटन होणार नाही, अशा पद्धतीनं आपल्याला अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदरची ही नौका तांत्रिक टीम आणि प्रधान कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली ह्या नौकेला आपण प्राथमिकदृष्ट्या आत्ता मिळालेल्या माहितीनुसार आपण आपल्या जिल्ह्यातीलच विजयदुर्ग येथे निवती रॉक जे आहे पर्यटनासाठी आणि आपल्या स्कुबा डायव्हिंगसाठी जे प्रसिद्ध आहे त्या निवती रॉक या पर्यटन स्थळाच्या इथे आपण सदरची युद्धनौका आहे आपण समुद्रामध्ये स्कर्ट करणार आहोत। समुद्रामध्ये स्कर्ट केल्यानंतर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या मासे असतील किंवा नैसर्गिकरित्या समुद्रामधील जे काही वनस्पती असतील, ज्या काही दुर्मिळ वस्तू असतील त्या आतमध्ये क्रिएट होतील आणि नैसर्गिक इथे म्युझियम तयार होईल आणि ते म्युझियम तयार झाल्यानंतर आपण पाणबुडी असेल किंवा जलपर्यटनाची जी जगामध्ये अत्याधुनिक जी साधनं आहेत त्या साधनाचा वापर करून आपण पर्यटकांना देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटक जे काही येतील किंवा देशातील असतील, आंतरराज्यीय असतील, जिल्ह्यातील असतील, या सर्व पर्यटकांना आपण त्या बोटीमधून या जी समुद्रामध्ये स्कट झालेली बोट आहे त्या बोटीमध्ये नैसर्गिकरित्या जे आपलं प्राण्यांचा, समुद्रातील जलचरांचा अधिवास निर्माण झाला आहे ते दाखवण्यासाठी आपण त्यातून सुरक्षितरित्या घेऊन जाणे हा प्राथमिक जो आहे आमचा गोल आहे आणि हा प्रकल्प जर यशस्वी झाला तर हा निश्चितच भारतातील पहिला प्रकल्प असेल। तर ही नौका जी आहे नक्की विजयदुर्ग बंदरामध्ये ठेवली जाणार आहेत की वेंगुर्ले रॉक त्या समुद्र किनाऱ्यावरती आपल्या समुद्रामध्ये ठेवली जाणार? आत्ता मिळालेल्या माझ्या माहितीनुसार व ऑफिशियल डॉक्युमेंटनुसार आता सध्या तरी आपण महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने आपल्याला लोकेशन दिलेलं आहे निवती रॉकचं टेक्निकलदृष्ट्या, तर आत्ता सध्या आपण निवती रॉकच प्रेफर केलेलं आहे आणि त्याच्यानुसार वरिष्ठांचे जे काही आदेश असतील त्याच्यानुसार आपण निवती रॉकच्या इथेच त्याला स्कट करत होता आजच्या घडीपर्यंत। आता ही जी नौका आहे निवतीला नेल्यानंतर ही पर्यटकांसाठी कधी खुली होणार आहे, म्हणजे कसं पर्यटकांसाठी हे कधी क्षण अनुभवता येणार आहेत नेमके?
यासाठी आम्ही तांत्रिक जे आहेत टेक्निकल टीम जी प्रधान कार्यालय स्तरावर अपॉइंट केली जाईल, त्यांचा अहवाल येईल, त्याच्यानंतर सांगू जाईल. परंतु निदान एक हा पावसाळा संपल्यानंतर नेक्स्ट ज्यावेळी स्कुबा डायव्हिंगचा सीझन येईल त्यावेळी काही प्रमाणात आमचं महाराष्ट्रातील पहिलं जे इन्स्टिट्यूट आहे स्कुबा प्रशिक्षकाचं, ते प्रशिक्षक जाऊन पाहतील आणि त्यांच्या मतानुसार, टेक्निकल टीमच्या मतानुसार प्राथमिकदृष्ट्या तर 1 वर्षामध्ये आपण तिथं पुढच्या सीझनला आपण पर्यटकांना उपलब्ध करून देऊ असं त्यांचं मत आहे. पर्यटकांना काय नेमकी मेजवानी असेल, हे जर झालं म्हणजे वर्षभरानंतर कशी मेजवानी असेल, काय सांगाल आपण? पर्यटकांना मेजवानी म्हटल्यानंतर असा पद्धतीचा प्रकल्प जो आहे केंद्र शासन, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून झालेला पहिला प्रकल्प आहे आणि जो असा प्रकल्प भारतात तर माझ्या माहितीप्रमाणे तर कुठेच नाही आहे. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला असेल. ते औत्सुक्य म्हणून पर्यटक ते काय आहे हे पाहण्यासाठी इथं येतील. ज्याप्रमाणे आज आपण सर्वजण आलात की युद्धनौका नुसतं आलेली आहे, ते पाहण्याचं औत्सुक्य जे आहे ते पाहण्यासाठी इथं आलात. ज्यावेळी तो प्रकल्प तयार होईल त्याच्यामुळे जे औत्सुक्याची संकल्पना तयार होईल त्यासाठी येणारे पर्यटक आणि जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची वाढ ही निश्चितच 100% जास्त असेल. नक्कीच भारतातील पहिला हा प्रकल्प आहे आणि जो प्रकल्प आहे सिंधुदुर्गामध्ये होतो, त्यामुळे नक्कीच सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला नक्कीच चालना मिळणार आणि हे पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.